निर्णय घेण्याआधी विचार व्हायला पाहिजे हे दुरुस्त, पण या बाबतीत विचार होऊ नये. अंगाशी विचार होऊ नये. मग या धडावरती जे गाडगे आहे ते काही नुसतं खाण्यासाठी का? राजन, सोच पाहिजे प्रत्येक फैसला करताना. ऐकलं का? मला वाटतं अनाजी पंत एकदम रास्त बोलते. आम्हालाही ते रास्तच वाटतंय, कारण अकबर वाघ नाही तसा आहे. वाघर न लावता सहज सापडला. रावजी, तुम्हासनी शहजादा अकबर कसा वाटला? हो, भेदरलेला. जीव वाचवण्यासाठी बीड बघतोय तू. रावजी, एक काम करा, तुळशीच्या पानाचा रस 2-4 थेंब डोळ्यात टाकीत चला, म्हणजे तुम्हासनी चांगलं दिसल. असं का म्हणताय? तुम्हासनी शहजादा अकबर ससा दिसला म्हणजे तुमचं काळीज वाघाचं असलं पाहिजे. मी काय म्हणतो, ऐकलं का? आपण एवढ्या खोलात जाऊया नको. शंभूराजे, मला विचाराल तर ही संधी वाटत्या. संधी? ती कशी? कशी म्हणजे? हो, असं आहे, एकतर तो आपल्या स्वराज्यात आलाय, आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर तो दुर्गादास राठोड आहे. एक मोगल तर दुसरा राजपूत. एकदम बरोबर. पर दोघं बी पाठीवर जळत लाकूड घेऊन आले ते. आणि लाकूड बी कसं का पाणी टाकलं तर भडका उडल, अशी परिस्थिती आहे. मग कसं करावं म्हणून विचार करणं भाग आहे. सरनोबत योग्य तेच बोलतायत. हा अकबर पाठीशी आग बांधूनच आलाय. मग येऊ द्या ना, आपण कशाला आहोत? राजे, सगळ्या कारभारी मंडळींना वाटतंय अकबर ही एक संधी आहे. आपणास काय वाटते? नाही, अजून काही विचार केला नाही. आपण स्वराज्यातले जुने जाणते कारभारी अकबराबद्दल आम्हाला सल्ला देण्यासाठी आले आहेत. तुम्हा सर्वांचा सल्ला ऐकायला आवडेल आम्हाला. बोला. राजे, मनात क्षणभर विचार आला, आज जर महाराज असते तर त्यांनी कोणता निर्णय घेतला असता? महाराज असते तर काय बोलायचं? तेही संधी हातून दवडतात का? महाराजांनी काय केलं असतं? काय केलं असतं? स्वराज्याच्या भल्यासाठी त्यांनी या संधीचा उपयोग करून घेतला असता. राजे, विचार करावा आपण. राजे, अनाजी पंतांच्या बोलण्याकडे नजरअंदाजी करू नये. नाही रावजी नाना, आम्ही अनाजी पंतांच्याच नाही तर इतर कोणाच्याही बोलण्याकडे नजरअंदाजी केलेली नाही. आताही तुम्हा सर्वांचा सल्ला मान्यच आहे आम्हाला. राजन, आनंद वाटला, तुम्ही माझा शब्द मानलात. आता एक महत्वाचा प्रश्न. अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? कोण जाणार? नक्की कोण?
अनुभवी म्हणजे कोण जाणार? शंभूराजांनी एवढं सहज मान्य करावं म्हणजे सांप मरे और लाठी भी न टूटे. वाह राजन, कमाल. शहजादे, आइए दुर्गादास जी. किस विचार में मगन हो? दुर्गादास जी, सम्भा को पैगाम भेजे हुए काफी अरसा गुजर चुका है. हाँ शहजादे, लेकिन हमारे खरीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे. नजर ना आए तो ना सही. चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला, चाल चलने में कम ना है. लेकिन हमने तो सुना है संभा बहुत ही गुस्सैल, गुस्से में बहुत सारे गलत फैसले भी ले लेता है. ना शहजादे, वो बेटा किसका है? शिवाजी महाराज का. शिवाजी महाराज की शूरवीरता, शिवाजी महाराज का राजकारण उनकी रगों में बहता है. हाँ, लेकिन अभी तक उन्होंने कोई वकील भी तो नहीं भेजा. तो ना सही, हम वहां पहुंचेंगे और जरूर पहुंचेंगे. अब हम स्वराज के भीतर इतने आ चुके हैं, उनके लोगों ने मना भी तो नहीं किया. वो तो है. और शहजादे, सबसे बड़ा डर तो बादशाह औरंगजेब का है. उनकी कोशिशें तो जारी रहेंगी. आपके भाई शाह आलम तो यहां तक पहुंच गए थे. बादशाह और दूसरे सरदार भेजेंगे आपको पकड़ने के लिए, और हम तो वचन दे बैठे आपकी सुरक्षा का. वो सुरक्षा अब यही मुमकिन है, स्वराज में, संभाजी की शमशेर की छाव में. आबासाहेब, असा प्रसंग तुमच्या समोर उभा ठाकला असता तर तुम्ही काय केलं असतं? काय निर्णय घेतला असता? हा प्रसंग कशा रीतीने हाताळला असता? आबासाहेब, काय निर्णय घ्यावा आम्ही? राजे, एवढं कसलं भूत चाललंय आबासाहेबांच्या जिरेटोपा बरोबर? कूज नाही राणीसाहेब, अंतर्मुख होऊन बसलो. आम्हाला खात्री आहे की या पवित्र जिरेटोपाच्या सान्निध्यात आम्हाला योग्य तो विचार सुचेल. शहजादा अकबराबद्दलच म्हणताय ना? शहजादा अकबराच्या खलित्याला जबाब द्यावाच लागेल, पण काय जबाब द्यावा? प्रधान मंडळींचं काय मत पडलं? राणीसाहेब, प्रत्येकाचं मत वेगळं, प्रत्येकाचा होरा वेगळा. कुणाला संधी वाटते, कुणाला धोका वाटतो, तर कुणाला वाटतं की हे औरंगजेबाला डिवचल्यासारखं होतं. अनेक मतमतांतर आहेत. पण मग तुम्हाला काय वाटतं? आम्ही अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. विचार करा हवं तर अजून, पण निर्णय तुमच्याच मनानं घ्यावा. राणीसाहेब, खरं तर आबासाहेबांच्या संमतीनं आम्ही उत्तर दिग्विजयाची जी स्वप्न पाहिली होती, त्यात औरंगजेबाच्या शहजाद्याला फितवून स्वराज्यात आणण्याची योजना होती. आम्ही प्रयत्नही केला त्या दृष्टीने. हो, तुम्हाला खूप त्रास झाला, खूप भोगले राजे तुम्ही. आणि जेव्हा आम्ही औरंगजेबाच्या शहजाद्याला स्वराज्यात आणण्यात अपयशी ठरलो, तेव्हा स्वतः आबासाहेबांनी शहजादा मुअज्जमला चुचकारलं होतं. तो निघालाही होता, पण भीत फसला. हो, आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. बघा ना राणीसाहेब, 2-3 वर्षांपूर्वी आम्ही मोगल शहजाद्याला स्वराज्यात आणण्यासाठी जंग पछाडत होतो, आणि आता तीच संधी स्वतःच्या पावलानं चालून आली आहे.
राजे, योग्य तो निर्णय घेण्यास आपण सक्षम आहात. त्यासाठीच तर आम्ही इथे बसलो होतो. कारण आम्हाला कल्पना आहे आमचा हा एक निर्णय काळाची पुढची दिशा ठरवणारा असेल. काळाची दिशा ठरवणारा नाही राजे. यापुढे आपला प्रत्येक निर्णय हा काळाची दिशा बदलणारा असेल. योग्यच निर्णय घ्यायला पाहिजे. त्यात सगळंच गणित फसेल. अहो गणित फसलं तरी बाराखडी सरळ राहणार आहे का हो? नाहीच हो. सगळ्याच बाजूनी घेरले जाऊ आपण. आत्ता कसं मुद्द्याचं बोललात? बरं हे शंभूराजेंना माहित नाही का? तर आहे. ते जाणतात. कुणाला अकबराकडे पाठवायचं आणि कुणाला नाही पाठवायचं ते. म्हणजे खंडोजीला नाही का त्यांनी न विचारता काशीला पाठवलं? माझं म्हणणं एवढंच आहे की आत्ता का विचारताय? पण नाही, त्यांनी विचार तर हा त्यांचा मोठेपणा म्हणायचा का धूर्तपणा? धूर्तपणा तर मोठाच आहे. जाऊ द्या हो. आपल्याला काय जायला सांगितलं ना तर जायचं. हिरोजीराव, आपल्या वतीने तुम्ही जा त्या शहजाद्या अकबराशी बोलायला वकील म्हणून. म्या हो हो, तुम्हाला अनुभव आहे मोगलाईचा. तुम्ही राहिलात तिथे. तिथल्या सैनिकांना, सरदारांना ओळखता तुम्ही. औरंगजेबाला, त्याच्या शहजाद्यांना बघितलंय तुम्ही. अहो त्यांच्या बाबतीत तुमची नजर मेलेली आहे. तुम्ही त्या शहजाद्या अकबराशी नीट बोलाल, ते प्रकरण नीट हाताळाल, तेव्हा तुम्हीच जा. हे समज खरं आहे, पण तरी बी मला नका पाठवू. त्यापेक्षा तुम्ही जा. मी? होय, म्हणजे तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे आणि तुम्ही ते कराल. तुम्हाला तिथे अवघड जाणार नाही. अहो मला कशाला पाठवताय? आता मुत्सद्दीपणा मला काही जमणार नाही. मग मुत्सद्दीपणा कोणाला जमणार? प्रल्हाद पंत आहेत की. अहो त्यासने नाही जमणार. अहो ती शहजादा आहे, तयारीचा शहजादा, आणि त्याच्यासोबत दुर्गदास राठोड, हुशार बुद्धिमान राजपूत बी आहे. त्यांच्या समोर टिकणारा वकीलच पाठवायला पाहिजे. टिकणारा आणि आपल्या कह्यात घेणाराही. असा आपल्याकडं अनाजी पंतांशिवाय दुसरं कोण आहे? खरंच की. ऐकलं का हो पंत? पाया पडतो मी तुमच्या. मला या भानगडीत नका घेऊ. का काय झालं? मला यात घेऊ नका. अहो मग आपल्यापैकी जाणार कोण पंत? तुम्हाला मी स्वच्छ सांगतो, मी रायगड सोडून जाणार नाही. का? काय इथं? इथे कोणत्याही क्षणी जबाबदारीचं वाटप होईल, पद मिळतील, आणि नेमका मी समोर नाही तर सगळं अवघड होऊन बसेल. अहो पद मिळणार असं तर ते कुठे बी असलं तरी मिळणारच आहे की. राजकारणात हाजीर तो वजीर असं कोष्टक असतं. ते झालं, पण तुम्हाला सांगतो, त्यांनी न दाखवू देत, पण समर्थांच्या पत्राचा त्यांच्यावर परिणाम झालाय. कारभारी सुखी करून सोडा असं म्हणाले ते. म्हणजे कारभारी सुखी होती. ते झालं म्हणा, पण मग कशाला त्या अकबराला सलाम तस्लीम करायला जायचे? या रायगडाची गार हवा सोडून. ऐकलं का? गारवा सोडाल तर खऱ्या अर्थानं शंभूराजांनी मुत्सद्देपणा दाखवाल. आणि पदाचं वाटप झालं तर ते आम्ही थोपवून धरतो. वय ते करता येईल. शंभूराजेंना कळू दे अनाजी पंतांची मुत्सद्देगिरी काय ते. दिपू देत डोळे त्यांचे. आणि स्वराज्यातील मातब्बरांनाही कळू दे अनाजींचा धारा आणि वारा. अण्णाची पंतांनी शेपूट घातलं बघा. राजन, खर तर सगळ्या कारभाऱ्यांनी अनाजी पंतांना सांगितलं होतं जबाबदारी घ्या म्हणून, परंतु अनाजी पंत रायगडावरून दूर जायला तयार नाही. पण का? अहो का म्हणजे दोन गोष्टी संगतीनं झाले की.
पहिलं म्हणजे रायगडावर राज्याभिषेकाचं वारं वाहत या, आणि त्याच वेळेला अनाजी पंत गडावर नाही. त्यांच्या पचनी पडेल काय? पण मामासाहेब, खरं तर अकबराला भेटून मुत्सद्दीपणा दाखवणं ही मोठी संधी होती. राजन, राज्याभिषेक ही सुद्धा फार मोठी संधी आहे. याचा अर्थ कारभाऱ्यांचं अजून काही ठरलं नाही तर. मुंद्रा राजे कारभारी सत्रेवर येण्याची परवानगी मागत आहेत. बोलवा. म्हणजे कारभाऱ्यांचा निर्णय झालेला दिसतो. परंतु राजन, तुमचाही काहीतरी निर्णय झाला असेलच की. तो नंतर सांग. पण आधी कारभारी काय म्हणतात ते ऐकू. त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहू. या या या. एवढ्या तातडीनं तुमचा निर्णय झाला हे पाहून आनंद वाटला. वय राज, काय ठरलं? ठरलं असं की कारभारी मंडळीतून अकबराशी बोलाचाल करण्यासाठी अनाजी पंत तयार आहेत. उत्तम. स्वतः अनाजी पंत अकबराशी बोलणी करायला जाणार यातच अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. मीही तोच विचार केला होता. म्हणजे सुरुवातीला माझं मन तयार नाही झालं, पण या गोष्टीचा सारासार विचार केला आणि मी ठरवलं अकबराला जाऊन भेटायचं. नुसतं अकबराला भेटायचं नाही, तर येळ प्रसंगी धोबी पचाड बी द्यावा लागला तर त्याची तयारी पाहिजे. तर नौबत धोबी पचाड हा आमच्या रक्तात भिनलेला आहे. तुम्ही चिंता करू नका. शाबास, असाच हुनर पाहिजे. अनाजी पंत, तुम्ही अकबराशी संवाद साधण्याची आणि त्या संवादातून संधी शोधण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल याविषयी आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. परंतु सध्या तुम्ही कुठेही जाण्याची गरज नाही. का? काय झालं? हिरोजी काका, शहजाद्याकडून आलेल्या पत्राला आणि पत्र पाठवणाऱ्या शहजाद्याला नीट जोखलं पाहिजे. जोखायला त्याला वजन राहिलंय कुठे? अहो, तुटलेल्या पतंगाला वजन असतं का? अनाजी पंत, पतंग खरंच तुटलाय की मुद्दाम तोडून पाठवलाय हे बघायला हवं. म्हणजे स्वराज्यात आश्रय मागणारा अकबर हा तोतया सुद्धा असू शकतो. मामासाहेब, अकबराचं आमच्या भेटीला येणं, स्वराज्यात शरण मागून स्थिर होणं हा औरंगजेबाचा बनाव तर नाही ना हे बघितलं पाहिजे. कारण स्वराज्यात येण्यापूर्वी अकबर आणि औरंगजेब यांच्यात जंग झालेली. कदाचित खरा अकबर त्यात मारलाही गेला असेल, पण ती खबर गुप्त ठेवून तोतया अकबराला शरण मागण्यासाठी औरंगजेबानं पाठवलं नाही हे कशावरून? यात घातपाताचाही संभव असू शकतो. राज, माफ करा, पण मला तसं नाही वाटत. कारण त्यांच्या संगत ते दुर्गादास राठोड नावाचा राजपूत बी आहे. ते आहे मामासाहेब, पण बादशाह असलेल्या आपल्या बापाशी बगावत करून स्वतःला शहनशाह घोषित करून अकबर आपल्या आश्रयासाठी आला असला तरी त्याला आश्रय देणं कितपत सोयीस्कर आहे हेही पाहायला पाहिजे. म्हणजे अकबर त्या पात्रतेचा आहे का, त्याचं चलनवलन कसं आहे हे तपासायला पाहिजे. आणि समजा आपण अकबराला आश्रय दिला तर ते शहनशाह औरंगजेबाला थेट आव्हान दिल्यासारखं होईल का याचाही विचार केला पाहिजे. औरंगजेब किती चिडेल, कितपत दुखावेल, त्याची जिद्द जागृत होईल का, त्याची ईर्ष्या पेटून उठेल का, सगळ्या बाबींचा विचार व्हायला हवा. जी राजा, आपण या अकबराकडे किती चौकस दृष्टीने बघतोय. बघायलाच पाहिजे कविराज. मग मीही तेच केलं असतं जाऊन. नाजी पंत, त्यासाठी बहिर्जी काका आहे, ते बघतील.
मग आता शेवटाला तुमचं काय म्हणणं आहे? मामासाहेब, आम्हाला वाटतं की आधी राज्याभिषेक सुरळीत पार पडू द्यावा. तोपर्यंत बाकी सगळ्या गोष्टींचा मागोवा घेऊ, अकबराला नीट जोखू आणि मग निर्णय घेऊ. कारण हत्ती पाळायचा असेल तर त्याच्या गंडस्थळाचा अभ्यास व्हायला पाहिजे. याही बाबतीत तेच सोयीचं आणि स्वराज्याच्या फायद्याचं.